नमस्कार. मी आहे सुषमा. आशा आहे तुम्ही सर्वजण चांगले आहात. आज आपण वित्तीय व्यवस्थेतील क्रेडिटबद्दल जाणून घेणार आहोत. भारतात क्रेडिट सिस्टम कशी काम करते हे समजण्याआधी, क्रेडिट म्हणजे लोकांसाठी पैशांची उपलब्धता. आर्थिक व्यवस्था योग्य आहे. यंत्रणा कशी काम करते. सिस्टम म्हणजे लोकांच्या समूहांची इंटरकनेक्टिव्हिटी. धड्याचा मुख्य विषय असा आहे: ठेवी आणि कर्जे कशी कार्य करतात आणि लोकांना कर्जांची आवश्यकता काय आहे. क्रेडिट सिस्टम कशी काम करतात ते पाहूया. शिकण्याचे परिणाम. बँक ठेवी पैसे म्हणून. बँकचे कर्ज व्यवहार. लोकांना क्रेडिटची गरज का भासते. दोन भिन्न क्रेडिट परिस्थिती. कर्जांच्या अटी. औपचारिक आणि अनौपचारिक क्रेडिट. गरिबांसाठी बचत गट. कीवर्ड. रिकरिंग डिपॉझिट. एक प्रकारची मुदत ठेव ज्यामध्ये ग्राहक हप्त्यामध्ये पैसे गुंतवू शकतात. गोदाम. एक मोठी इमारत जिथे कच्चा माल किंवा उत्पादित माल साठवला जाऊ शकतो. सहकारी संस्था. लोक एकाच ध्येयासाठी म्हणजे सभासदांच्या कल्याणासाठी एकत्र काम करतात. स्वावलंबन. स्वतःची किंवा स्वतःची काळजी घेण्यास सक्षम. अनिश्चितता. अपूर्ण किंवा अज्ञात माहितीची समावेश असलेली परिस्थिती. तारण. कर्जाची परतफेड सुरक्षित करण्यासाठी कर्जदाराने सावकारला विशिष्ट मालमत्ता गहाण ठेवणे. बँक ठेवी पैसे म्हणून. बँक डिपॉझिट म्हणजे ग्राहकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत ठेवलेले निधी. बँक या निधीसाठी जबाबदार आहे आणि त्यांचा वापर इतर क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी करू शकतात. ग्राहकांना विविध अकाउंट प्रकारच्या माध्यमातून केव्हाही पैसे उपलब्ध होतात. बँक ठेवी खाजगी चलनांपेक्षा भिन्न असतात. ज्यात जारीकर्ता किंवा स्थानिक चलनांशी निश्चित विनिमय दर नसतो.
भारतात रिकरिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट अशा अनेक प्रकारच्या ठेवी आहेत. बँकचे कर्ज व्यवहार खालीलप्रमाणे आहेत. बँक ज्यांच्याकडे जादा पैसा आहे ते पैसे बँकेत जमा करतात. बँक त्यांना 1% व्याज देतो. जे लोक पैसे काढण्यासाठी येतील त्यांच्यासाठी बँक काही पैसे ठेवतात. उरलेले पैसे ज्यांना पैशांची गरज आहे त्यांना कर्ज देण्यासाठी वापरले जातात. लोकांना क्रेडिटची आवश्यकता का आहे? लोकांना शेतीमध्ये कर्जांची आवश्यकता असते कारण यामुळे त्यांना भांडवलात प्रवेश मिळतो जो अन्यथा त्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. कर्ज शेतकऱ्यांना त्याची उत्पादकता आणि उत्पन्न सुधारण्यासाठी निविष्ठा, उपकरणे, जमीन किंवा इतर मालमत्ता खरेदी करण्यास मदत करते. कर्ज शेतकऱ्यांना जोखीम, अनिश्चितता आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांच्या पिकावर किंवा पशुधनावर परिणाम होऊ शकतो. कृषी क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकासासाठी पतपुरवठा महत्त्वाचा आहे. लोकांना घर, कार खरेदी करण्यासह अनेक कारणांसाठी क्रेडिटची आवश्यकता असते. दोन भिन्न क्रेडिट परिदृश्ये. वासू हे छोटे शेतकरी असून 1.5 हेक्टर जमीन पिकवण्यासाठी त्यांनी कर्जाची गरज आहे. गावातील शेतकऱ्याकडून 3% मासिक व्याजदराने वार्षिक 36% व्याजदराने अनेक वर्षे कर्ज घेतले. काढणीच्या हंगामाच्या सुरुवातील व्यापारी पुरवठा करतात. उधारीवर उत्पादन घेतात आणि पीक काढण्यासाठी तयार झाल्यावर परतफेड करतात. कर्जावरील व्याजाव्यतिरिक्त व्यापारी शेतकर यांना त्यांचे पीक विकण्याचे आश्वासन देण्यास सांगतात. अशा प्रकारे विक्रेते पैसे त्वरित परत केले जातील याची हमी देऊ शकतात. तसेच काढणीनंतर पिकाची किंमत कमी असल्याने व्यापाऱ्याला शेतकऱ्याकडून कमी किमतीत
पीक विकत घेऊन भाव वाढल्यावर त्याची विक्री करून नफा होऊ शकतो. अरुण हा शेतकरी असून त्याच्याकडे 7 हेक्टर जमीन आहे. ते अशा मोजक्या लोकांपैकी एक आहेत ज्यांना वाढवण्यासाठी बँकचे कर्ज मिळू शकते. या कर्जावर वार्षिक 10% व्याज दर असून 3 वर्षापर्यंत केव्हाही परतफेड करता येते. काढणीनंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी अरुण काही पीक विकण्याचा विचार करतो. पुढे उरलेले बटाटे जवळच्या शहरातील गोदामात साठवून कोल्ड स्टोरेज पावती वापरून नवीन कर्जासाठी बँकेकडे अर्ज करायचा आहे. कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बँक हा पर्याय देतात. कर्जाची अटी: व्याजदर, तारण, कागदपत्रांची आवश्यकता आणि परतफेडीची पद्धत एकत्रितपणे कर्जाची अटीचा समावेश होतो. व्याजदर: कर्ज घेताना व कर्ज देताना जो दर ठरवला जातो त्याचा व्याजदर दस्तऐवजात नमूद केलेला असतो. तारण: कर्जदारांकडे घर, दुकान, मालमत्ता इत्यादी सारखी मालमत्ता आहे. त्याचा उपयोग कर्ज घेण्यासाठी केला जातो. आवश्यक कागदपत्रे: कर्जदार कर्ज देण्यापूर्वी रोजगाराच्या नोंदी आणि कर्जदाराने मिळवलेल्या उत्पन्नाशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासून घेतात. पेमेंटची पद्धत: हा कर्जांची परतफेड करण्याचा कालावधी आहे. दीर्घ मुदतीची कर्जाची परतफेड 12 महिने, 6 महिने किंवा मासिक हप्त्यात करता येते. कर्जाचे औपचारिक स्त्रोत: सरकार ज्या कर्जाचा औपचारिक स्त्रोताची नोंदणी करते त्याचे पालन कायदे आणि नियमाद्वारे केले जाते. समाज कल्याण हा औपचारिक स्त्रोतांचा प्राथमिक हेतू आहे. आरबीआय औपचारिक क्रेडिट स्त्रोतांच्या क्रियाकलापांचे नियम करते. औपचारिक स्त्रोत सामान्यतः कमी व्याज दर आकारतात. उदाहरणे: बँक आणि सहकारी संस्था. कर्जाचे अनौपचारिक स्त्रोत:
अनौपचारिक स्त्रोतांमध्ये सर्व लहान आणि विखुरलेल्या युनिट्सचा समावेश आहे, जे सामान्यतः सरकाराच्या नियंत्रणाबाहेर असतात. त्यांनी त्याचे कायदे आणि नियमाचे पालन केले पाहिजे. नफा कमावणे हा अनौपचारिक स्त्रोतांचा प्राथमिक हेतू आहे. कोणतीही संस्था अनौपचारिक स्त्रोतांमधील क्रेडिट क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवत नाही. ते अनौपचारिक स्त्रोतांसाठी जास्त व्याज दर आकारतात. उदाहरणे: सावकार, व्यापारी, कामगार, नातेवाईक आणि मित्र इतरही. गरिबींसाठी बचत गट. ग्रामीण भागातील गरिबांना, विशेषतः महिलांना, छोट्या गटांमध्ये संघटित करून त्यांची बचत एकत्रित करणे हा बचत गटामध्ये मागचा हेतू आहे. गरीब कुटुंबांना स्वस्त दरात आणि विना अडथळा कर्ज मिळवण्यास मदत करते. सभासदांसाठी स्वयंरोजगारांच्या संधी निर्माण करणे, उदाहरणार्थ बियाणे, खते, कच्चा माल खरेदी करणे, शिलाई मशीन, हातमाग, गुरे इत्यादी मालमत्ता मिळवणे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हे गट आहेत. जास्त व्याज दर आकारणाऱ्या सावकारांच्या जाळ्यातून ग्रामीण गरीब वर्गाला वाचवणे हे या गटांचे उद्दिष्ट आहे. याचा निष्कर्ष: भांडवल संचय, नाविन्य आणि उत्पादकता सुलभ करून कर्ज अधिक विकासावर सकारात्मक परिणाम करू शकते. वित्तीय समावेशन, नियमन आणि नाविन्यपूर्णतेच्या पातळीवर अवलंबून क्रेडिट विकास आणि स्थिरता देश आणि प्रदेशांमध्ये बदलते.